चिमुरा आहे माझ्याकडे. बघा बघा तुम्ही कसं काय करत ते होते ना, आदिवासी माणूस नागा कसं बेलकट भेटत खतरनाक साईज आहे चांगलं काय तुम्ही माहित हवा तुम्हाला तर माझ्याशी कॉन्ट्रॅक्ट करा. कॉन्टॅक्ट नंबर मी देतो तुम्हाला. हे ना का बेलकट किती मोठा आहे आपली सांगून. मला 10 दे, मला 1 दे, 2 दे, हे नाही चालणार आम्हाला. बघितले ना बरोबर ना. बरोबर, मेहनत आहे त्याच्या. तर नमस्कार मित्रांनो, मी मंदार गोसावी आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन एका व्लॉगमध्ये. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत खाडीमध्ये आणि बघा मस्तच खाडी आहे. या खाडीमध्ये मित्रांनो आपण खेकडे पकडणार आहोत आणि आज आपल्यासोबत आहे ना मित्रांनो मनोज दादा आहे आणि त्याचे काही नाही मित्र आहेत. तर आज आपण खूप जण आहोत, खूप सारी मंडळी आपल्यासोबत आहे आज. तर खेकडे जरा जास्तच भेटण्याची शक्यता आहे. आज आपण काय काय आणलंय, कशाने पकडणार आहे? आकडे आणले, आकडे आहेत, हातमोजे आहेत, होता ना नाही का बारीक आहे. हे बघा मस्त आपल्याला एक खेकडा भेटलाय आता. अरे सुटला भारीच. तर इथे एक छोटा साईजचा आपल्याला एक खेकडा भेटलाय. मस्त मनोजाने पहिलाच खेकडा काढला हा. आज जरा जास्तच मजा येणार आहे, कारण आहे ना बघा चिखल बघा किती आहे, पाय बघा एवढा जातो आतमध्ये. आपण ह्या मँग्रोव्हमध्ये आहे ना बिळ शोधतोय खेकड्यांचे. त्या खेकड्यांच्या बिळात आपण खेकडे बघतोय, कारण का इकडे जर असे वरच्यावर तर दिसणार नाही आपल्याला. तर मनोजदा बघा इथे खेकडा काढायला लागलाय. असे बीळ शोधायचे पहिले आणि बिळामध्ये नंतर मग हात घालून चेक करायचा की खेकडा आहे की नाही. जर असेल तर लागेल हाताला, मग त्याला काढायचं ओढून. आणि अर्धी पब्लिक आहे ना आपली त्या साईडला तिकडे फिरते. तर आपण इकडे आलो, एकाच ठिकाणी फिरलो ना तर मग असे खेकडे भेटण्याचे चान्सेस कमी असतात. सगळीकडेच फिरलो ना तर मग सर्वांनाच काही ना काहीतरी भेटू शकते. इथे आपण थोडा वेळ ना तिकडून पुढून चालत आलो आहे आणि इथे एक आपल्याला बीळ दिसलं आहे. बीळ आता दिसणं खूप मुश्किल झालं आहे, बीळ भेटत नाहीत. इथे आपल्याला एक बीळ भेटलं आहे आणि मनोजदाने ना त्यात हात टाकून पण बघितलं आहे. तर मनोजदाला ना खेकडा चावला आहे. आता बघूया इकडे आपण काढून आपल्याला भेटतंय का खेकडा. आकडा टाकतोय. काय वाटते साईज काय असू शकते? मीडियम साईज. ठीक आहे, ते आपल्याला त्याचा एक पाय भेटलाय, आंगडा. इथे मस्त साईजचा आहे. हे बघा या साईजवरून, या आंगड्याच्या साईजवरून आपण एक अंदाजा लावू शकतो मीडियम साईजचा खेकडा आपल्याला मिळणार आहे थोड्याच वेळात. हे बघताय हा आहे मित्रांनो मीडियम साईजचा खेकडा. बघा हां, बिळं भेटली तर भेटतील आपल्याला, पण इथे बिळ मिळणं आता मुश्किल झालं आहे. 2-4 बिळं मिळतात. तर इथे आपल्याला एक खेकडा मस्त भेटला आहे. हा दुसरा खेकडा आपला. या मँग्रोव्हमध्ये ना चालण्याचा एक मोठा प्रॉब्लेम आहे, पुढे जाऊ शकत नाही पटापट. आणि हे याच्या फांद्या अशा पायाला घासतात ना, त्याच्यामुळे ना स्क्रॅचेस पडतात पायाला. इकडे बघा अजून एक आपल्याला बीळ भेटला आहे आणि मनोजदादा आंगडा भेटलाय मोठा साईजचा. बघा मनोजदा पहिले आंगडेच काढतो त्याचे बाहेर. बघा हातच नाही जात रे. हां, तर इथे बघा एक मोठ्या साईजचा आपल्याला आंगडा भेटला आहे. मस्त आहे हा, एवढा बघा केवढा मोठा. तर आपण एक अंदाजा लावू शकतो की खेकडा आहे ना मोठा असेल. अरे मित्रांनो, मनोजदाने काढलेला आहे एक खेकडा. भारी आहे, ही साईज पण एकदम खतरनाक आहे आपल्यावरती. तर इथे एक मित्रांनो मस्त मोठ्या साईजचा आपल्याला खेकडा भेटला आहे आणि एवढे साईजचे भेटले तरी मस्त आहेत. काढला मस्त, तो दिसला पण नाही काढताना. पूर्ण माकडा आहे तो, पण काळे झालेत. दाखवा केवढा मोठा पहिला. मस्त मीडियम साईजचा आहे पण आहे खेकडा. आणि ह्याच्या आंगडे काय मोडलेले नाहीत. मस्त हा पूर्ण भेटला खेकडा आपल्याला. टाकायला पिशवीमध्ये. चल ए सोडला त्याने आंगडा. चला मस्त टाकल्या पिशवीत. जाऊयात अजून पुढे. कारण इथं पण एक बीळ असू शकतो. इथे बीळ आहे आणि मी फक्त बीळ आहे की नाही ते बघतोय. बाकी काढायला मनोजदाच काढेल, एवढा माझ्याकडे एक्सपिरियन्स नाही आहे. मनोजदा इथे बा हाय बीळ.
मँग्रोव्ज आहेत ना एकदम मोठे मोठे आहेत. जेव्हा आपण स्टार्ट केलेले ना तेवढे पाया एवढे होते आणि आता बघा आपल्या हाईटपेक्षा पण वरती गेले. इथे बघा म्हणून त्याला एक छोटासा खेकडा भेटला आहे. हा म्हणजे हा पण ठीक आहे साईजचा. तर ह्या बेळामध्ये आता मनोदा बघतोय आहे का खेकडा. मनोदाने लगेच हात घालून काढलाय खेकडा. अरे हा मस्त साईज आहे पण खतरनाक आहे. पण बघा केवढा मोठा आहे. बाबा रे बाबा जबरदस्त साईज आहे पण. एकटे जेव्हा तुटले पण ही पण मस्त मोठी साईज भेटली आपल्याला. खतरनाक आहेत. ह्याच्यापेक्षा मोठे भेटतात ना. टाकू शकतोस. हे बघा मस्त पिशवीत आपण टाकले. जबरदस्त एक 5-6 खेकडे झालेत आपल्या या पिशवीमध्ये जमा. तर बघू किती भेटतात आज खेकडे आपल्याला. खूप फिरावं लागते. हे बघा अजून एक भेटला आपल्याला. त्याच बिळामध्ये होता. एका बिळामध्ये 2 खेकडे भेटले. एक मोठ्या साईजचा एक छोट्या साईजचा. हां असे भेटले तरी काय प्रॉब्लेम नाही. काढलाय पूर्ण काळा झाला आहे. पण त्याचे आंगडे आहेत ना पहिलेच म्हणून त्याने काढले दोन्हीच्या दोन्ही. आणि हा पण एक मीडियम साईजचा खेकडा आहे. हा पण एक मस्त मित्रांनो मीडियम साईजचा खेकडा आहे. हे बघा जी साईज बघा मस्त आहे. पूर्ण काळा काळा झाला आहे. त्याचे दोन्ही आंगडे आपल्याला भेटलेत. आणि असं 3 पार्ट मिळून आपल्याला हा खेकडा भेटला आहे. जबरदस्त. जेवढे पण आपल्याला बिल दिसलेत ना त्यामध्ये खेकडे भेटतात आपल्याला. तर बिळा शोधायचं आपण काम करतोय. तिकडे मनोदा शोधत येतोय. या साईडून मी शोधत येतोय. तो भेटला ना. हाच होता काय अजून आहे. बघा इथे आपल्याला एक खेकडा भेटला छोट्या साईजचा. आणि या खेकड्यासाठी आपण इथे भरपूर मेहनत केली. एक बिळ होता तिथे आपण 3-3 बिळं खोदून ठेवली. चला त्या दुसरा आंगडा कुठे गेला काय माहित. बिळात मस्त एकदम. खूप मेहनत करा. या खेकड्यासाठी एवढे खड्डे खोदले बाप रे. असं वाटला मोठा खेकडा भेटेल पण छोटा भेटला. मेन म्हणजे भेटला. हा एवढा खोदून पण मेहनत वाया नाही गेली. ही गोष्ट चांगली आहे. जबरदस्त. ते म्हणून त्याने अजून एक खेकडा काढलाय. आहे ना मस्त मीडियम साईजचा. ठीक आहे. हा लपून गेला ना. कुठे भेटले इथे त्याच्यामध्ये. जबरदस्त. हे बघा 2 खेकडे भेटलेत. एका ठिकाणी भेटले. जबरदस्त. हे बघा 2-2 आहेत इथे. तो तिकडे समोर आहे का सरळच जायला लागेल तुला. एक मीडियम साईजचा खेकडा भेटलाय परत आपल्याला. भेटले तुम्हाला तिकडं. हे बघा इकडे मोठे भेटले. 2 आहेत. कनेक्शन. हा बघा खेकडा आलाय बाहेर. मस्त. एकच आहे काय. हे बघा इथे अजून भेटला आपल्याला खेकडा. त्याच्यामध्ये होता. खतरनाक खेकडा भेटला आपल्याला. जबरदस्त. पूर्ण काळा होता. आपण स्वच्छ केली मस्त. मस्त मीडियम साईज आहे म्हणून त्याने त्याला आंघोळी घातला. आंगडे पण मस्त मोठे मोठे आहेत. चिंबोरा आहे माझ्याकडे. बघा बघा तुम्ही कसं काय करत ते ना. आदिवासी माणूस नागा कसं बेलकट भेटत. खतरनाक साईज आहे चांगलं काय तुम्ही पाहिजे तर हवा तुम्हाला तर माझ्याशी कॉन्ट्रॅक्ट करा. कॉन्टॅक्ट नंबर मी देतो तुम्हाला. की ना बेलकट किती मोठा आहे. कसं काय चॅनलला सबस्क्राईब करजा. लाईक करा ना. नाही तुम्हाला भेटला तर नागा किती मोठा आहे बघा तुम्ही. मला ना उद्या भेट करा. तुम्हाला आम्ही
देतो असं पकडून. तुम्ही पण या कसं मदत करायला. कसं याची आता परत दाखवतोय बघा. असं राह तसं दिसतं का कसं खेळत ते बघ. असं चांगला असं पकडायचा ना, असं धरून काढायचं. असतोय की एकदम भारी लाग. चला लाईक कर जा. मेहनत केली तर खेकडे भेटेल. बघा अशी मेहनत करायला लागते. अशी खेकडे भेटतील तुम्हाला. कोणती चिंबोरी. मी काय करते आता? आम्ही मेहनत करत आहे चिंबोरी पकडायसाठी. त्याच्यात काय काय भेटतील ना त्यामुळे तुम्हाला नंतर दाखवतो आम्ही. हा असं पकडायला लागत. हो बारीकला आहे म्हणजे छोटा. हां आदिवासी सांगून बारीकला. काय वाटलं आज? बरं वाटलं थोडे भेटले खेकडे जरा जास्ती. हां तर आज आपण गोणी भरून खेकडे दाखवलेले आहेत. तर ही आजची आपली आज मंडळी होती. तर छानच प्रकारे सर्वांनी खेकडे पकडलेले आहेत. गोणीवरून आपले खेकडे पकडलेत आपण. मोठे मस्त. मोठे आहेत पण. हां मोठे पण आहेत मस्त बऱ्यापैकी साईजचे. तर आता घरी जायची तयारी करतोय. म्हणजे मजा आली ना आज? चिंबोरी अशी पाहिजे असेल तुम्हाला ना हां तर माझ्या कॉन्ट्रॅक्ट करा. मी तुम्हाला मोबाईल नंबर पाठवतो ठीक आहे. ना. ते तिकडे पण बघा माझे माणूस. हां मी आहे रोमन. हम्म. हा काय बोलायचा मला रोमन बोलायचा. ठीक आहे हा रोमनशी माझे मला भेट करायचा आहे. सा ठीक आहे चालेल. मला कोणी पण सांगितलं आमच्या गावात याचा हनुमाननगर. आम्ही मेहनत करायला आले इकडे. चिंबोरी बघितली असेल ना तुम्ही. बघितले बघितली ना. हा. हा मेहनत केला तर भेटेल नाही तर भेटणार नाही. बरोबर. आपली सांगून मला 10ची दे, मला 1 दे, 2 दे, हे नाही चालणार आम्हाला. बघितले ना बरोबर ना. बरोबर मेहनत आहे हा त्याच्यामध्ये. मेहनत आहे. बरोबर. हा मोबाईल नंबर मी देतो तुम्हाला. हां ठीक तेव्हा आहे. फोन करा. चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओला सबस्क्राईब लाईक करा, लाईक करा, शेअर करा. शेअर करा. दुसरा काय बोलत नाही. ठीक आहे चला मित्रांनो ह्या व्हिडिओला आता इथेच एंड करतोय.